करता आपापल्या परीने प्रत्येक जण प्रयत्न करतोय। असाच एक प्रयत्न पुण्यातील आयुब खान यांनी केला आहे। त्यांनी जगातील पहिला सोलार लाइटिंग इको फ्रेंडली पोर्टेबल गणपती तयार केला आहे। आयुब यांच्या या गणपतीचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे। गणेशोत्सवाचं औचित्य साधत पुण्यातील आयुब खान यांनी सौर ऊर्जेवर चालणारा गणपती तयार केला आहे। हाच तो सोलर गणपती। आयुब यांचा हा जगातील पहिला उपक्रम आहे। यांचा हा उपक्रम ग्रामीण भागातील लोकांकरिता एक पर्वणीच ठरले। ग्रामीण भागामध्ये तासनतास वीज नसते, तेथे हा गणपती बाप्पा 25 वॅट इतका प्रकाश देईल। जगातला पहिला हा सोलार इको फ्रेंडली गणपती आपला तुम्ही बघू शकता। तर तो मी डेव्हलप केलेला आहे, बनवलेला आहे आणि हा गणपती मी पुण्यातल्या प्रत्येक मंडळाला दाखवून जिथे जनजागृती केली। सोलार अपारंपरिक ऊर्जा जी आपली आहे देशाची ती कशी वाचवता येईल आपल्याला, त्या दृष्टीने आता मुंबईच्या मंडळाला पण व्हिजिट देणार आहे आणि हा गणपती ग्रामीण भागासाठी एकदम उपयोगी आहे। तिथे तुम्हाला एकदा चार्ज झाला 6 तासानंतर तो 20-25 वॅट एवढा आउटपुट आपल्याला देऊ शकतो। असेल आसाममध्ये जे हे झालं होतं जाती हिंसा आणि त्या रमजानपासूनच माझ्या डोक्यात कल्पना होती की आपण समाजात एकात्मता कशी टिकून राहावी। त्याच्या हिशोबाने आपण मी मुस्लिम असल्यामुळे मुस्लिम आणि हिंदू आपली समाजात कशी एकत्र राहतात त्याचा हे गणपती बाप्पा एक उत्तम उदाहरण आहे। मला सोलार गणपती बनवायला कमीत कमी 1 महिना लागला पूर्ण आणि त्याला आता आपल्याला 17,000 रुपये खर्च आला। आयुब यांना हा सोलर गणपती तयार करण्याकरिता 1 महिन्याचा कालावधी लागला आहे। याचा खर्च 17,000 रुपये इतका झाला आहे। तसंच यावेळी आयुब यांनी तयार केलेला सोलर गणपती पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या चरणी अर्पण करण्यात आला आहे। या सोलर गणपतीमधून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। सर्वसामान्य माणूस ज्याच्यात तुम्ही इमर्जन्सी लाईट म्हणून पण वापरू शकता। म्हणजे जिथे लोड शेडिंग आहे ग्रामीण भागात 20-20 तास लाईट नसते तिथं 25 वॅट एवढा आपल्याला प्रकाश हा गणपती बाप्पा आपल्याला स्वतः देणार आणि ह्याच्यात आपण एक मेमरी कार्ड ठेवलेले आहे। त्याच्यात आपण 1001 आरती किंवा तुमच्या चॉईसचे तुम्ही कुठली गाणी त्यात ऐकू शकता। तर ते जे समाजकंटक असतात लिमिटेड तर ते लोक घडून आणतात, पण ह्याचा इफेक्ट सर्व समाजात तेढ निर्माण होतो। तर तो तेढ आपण कसा कमी होईल आणि समाजात कसे लोक इथे एका गुणगोविंदाने राहतात त्याचं एक उत्तम उदाहरण नाही। गणपती बाप्पा आम्हाला सुख समृद्धी देव आणि राष्ट्रीय एकात्मता आपली टिको आणि अपारंपरिक ऊर्जा जी आपली सोलार आहे ते लोकांनी जास्तीत जास्त त्याचा वापर करावा। कॅमेरामॅन राज सह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनी करिता आपल्या विभागात